का आमचे म्हणजे मी जेव्हापर्यंत मिल्क चार्जर वापरत नव्हतं, मी 16 डिसेंबरला मिल्क चार्जर चालू केलं. 2.5 ते पावणे 3 महिन्यामध्ये आम्हाला एवढा भयान रिझल्ट आला. भयान म्हणजे आमच्या गाय गा बनत राहत नव्हत्या आधी, नाही का, पूर्वीची अनुभव. हा. गेल्या 2.5 महिन्यात तुम्ही किती मिल्क चार्जर वापरले? 8 बॅग झाल्या. 8 बॅग झाल्या 25 किलोच्या आणि 2.5 महिन्यात, बरोबर आहे. आमचं तरी आता मागच्या वेळेस म्हणजे आता हे मस्टडीचा प्रॉब्लेम आला, आपण मिल्क चार्जर चालू करायचा आधीचा विषय. अगोदर, हा, तर म्हणजे सिरियल मस्टडी चालू झाला, हिला तिला 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 नाही का, लाईन सिर म्हणजे संसर्गच झाला सगळ्यांना. संसर्ग झाला सगळ्यांना. त्या महिन्यामध्ये मला काहीतरी 82 का 84 हजार रुपये मेडिकल व्हायला होतं. त्याच्यावर आपण मिल्क चार्जर चालू केलं मग फायनल, नाही का, डायरेक्ट. मेडिकलचा महिन्याला तर 20-22 हजार रुपये खर्च राहायचा फिक्स. किती गायांचा? त्यावेळेस असतील 12-13 गाय. 12-13 गायांचा 20-22 म्हणजे प्रति गाई 2,000 रुपये खर्च यायचा आरामशीर. ज्यावेळेस गाय गाभण आणली जनली, हां, त्याच्यानंतर गायच गाभण नाही राहिली. राहिलीच ती नाही. तेवढ्यांदी जनली, परत गाभणच नाही राहिली. काय कारण सापडलं तुम्हाला? शेवटी पर्याय म्हणून तुम्ही किती गाय विकल्या? 6 लाखाच्या गाय कितीला विकल्या? 20-20 हजाराने लाखाला विकल्या. लाखाला विकल्या 6. बरोबर आहे. पहिल्यांदी तर पहिल्या 3 दिवसामध्ये आमच्या गायांच्या रवांची प्रक्रिया वाढली. हां, गाया थोड्या स्टेबल झाल्या, म्हणजे चिडचिडपणा होता तो शांत झाला. नंतर मग चाऱ्या हा गव्हाणी जो चारा वेस्टेज राहायचा थोडाफार राहायचा, नाही का, नंतर गाया काडक्या पण खाऊन टाकायला लागल्या, नाही का, जाड त्याच गाया. त्याच गाया, तेच काडकं. अजून गाया बदलल्या नाही त्या. गाया त्याच काढकं तेच. हा, मग प्रत्येक गायीने आपल्याला 3-3, 4-4 लिटर पर डेला वाढून दिलं ना. 3-3, 4 लिटर तुम्ही असं डायरेक्ट असं म्हणजे असं काय किरकोळ आहे बाबा, अर्धा लिटर वाढला असं सांगू राहिले. नाही, मग नाही, आम्ही तयार गाय आणणार. तुम्ही त्यासाठी काय करा आता? आम्ही हेल्थ चार्जर घेऊन जाणार. राईट, एकदम बरोबर. क्या बात. हाताने काय संघ आवाज घेऊन आहे जाणार. सोबतच घेऊन जाणार. संघच घेऊन जाणार आम्ही. आता बोलणं झालं आमचं. कारण त्यांनी बघितलं बा तुमचं खत लय चांगलं आहे. कोणत्या भावात नेलं? भाव तर नाही विचारला. ह्या भावात नेलं. अहो हे सोनं आहे हे. त्यांना एवढा रिझल्ट आलाय ना आता, का त्यांनी डायरेक्ट सांगितलं मार्च मध्ये मी परत येऊन घेऊन जाणार. म्हणलं आता नाही भेटणार, आता आम्हाला लागतंय घरी टाकायला. मला सांगा, याच्यापूर्वी असं काही झालं होतं का? नाही नाही. आणि कारवड जणून वासरू खेळत होतं. एकटीच. जर्सीचं. हा, जणून एक. आणि फर्स्ट टाइम आहे तिचा, बरं का, म्हणजे पहिला रू भीती पहिला वाटत वाचलो काय अनुभव असतो? निघत नाही वासरू ना. पहिलीच कारवड अशी वठतली, हा. त्याच्यानंतर 2.5 तासामध्ये तिचा जाराही पडून गेला ऑटोमॅटिक. काहीच काही न करता. आपण नेहमीच अनेक गोठ्यांवर महाराष्ट्रामध्ये नवे पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या गोठ्यांवर फिरत असतो. तर आपल्याला अनेक प्रकारचे शेतकरी भेटतात. म्हणजे दुय्यम व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात, काही प्रमुख व्यवसाय म्हणून करतात, काही कालवडी पाळून त्या मोठ्या करतात, बरोबर आहे ना. म्हणजे अशा विविध प्रकारचे शेतकरी आपल्याला बघायला मिळतात. आणि दूध व्यवसाय हा फक्त जगून ठेवू शकतो अशाच प्रकारे एक धारणा आज सगळ्या शेतकऱ्यांनी झालेली. म्हणजे जर आपल्याला मरू शकत नाही आणि जगूही शकत नाही, व असं जर वेळ असेल तर दूध व्यवसाय करा, आहे की नाही. बाकी त्याच्यामध्ये फार लखपती वगैरे झालो असं काही अनुभवायला येत नाही, परंतु भिकपती झालेले बरेचसे अनुभवायला येतात. लाखाचे 12,000 केले का हो डॉक्टर साहेब? हां, तर आपल्यासोबत इथे आज व्यावसायिक पद्धतीने फार मोठं भांडवल वगैरे गुंतवून दूध व्यवसायामध्ये उतरलेले शेतकरी आहेत. सोबत त्यांनी पोल्ट्रीचा AC पोल्ट्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये इथं उभा केलेला आहे. लाखो रुपये, अगदी कोटी रुपये म्हणले तरी चालेल, इथपर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. सोबत त्यांचे व्हेटरनरी डॉक्टर मित्र पण आहेत आणि परिसरातील अनेक शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर आज आपण, मला वाटते सिन्नर तालुक्यामध्ये आहे का? निराळेगाव. सिन्नर तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये निराळे निराळ फत्तेपूर त्या भागात आहोत. आता हे गाव कुठलं आहे? निराळे. निराळे आहे. ओके, आपण शेतकरी त्यांचा आधी परिचय करून घेऊ.
नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव मच्छिंद्र शंकर जाधव. आम्ही मुक्काम पोस्ट नेराळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. ओके, आता इथं तुमचा जो हा व्यवसाय आहे तर थोडीशी ओळख करून द्या ना आम्हाला. म्हणजे तुम्ही सुरुवात कधी केली, किती गाया? सुरुवात आम्ही 2 वर्षापूर्वी केली. बरं 2 वर्षामध्ये आमच्या पहिली घरची एकच गाय होती, बरं तिच्यापासून सुरुवात केली. बरं. नंतर मग 1-1-2-2 घेत घेत आजपर्यंत 16 गाया गोठ्यामध्ये. 16 गाय आहे गोठ्यामध्ये. ओके, तो तुमचा आधी परिचय करून द्या की तुम्ही काय करता, व्यवसाय, नोकरी वगैरे. मी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये माझं लेबर कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे बरं. एमआयडीसी मध्ये मी लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्या सिन्नर बरं, एमआयडीसी मध्ये, बरं, माळेगाव बरं, एमआयडीसी मध्ये 2-3 कंपन्यामध्ये चाललं होतं. तर त्याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरला माझं मोठं काम चालतं. बरं त्याच्यामध्ये माझं सिन्नरला पण घर आहे आणि मी इथं पण म्हणजे राहता. दोन्हीकडे पण ॲडजस्ट बरं, करतो बरं. नाही का. तर त्याच्यातून मग आम्ही पहिल्यांदा पोल्ट्री व्यवसायात गेलो. बरं. पोल्ट्री व्यवसायाला जोड म्हणून परत गायांचा व्यवसाय केला. म्हणजे आधी पोल्ट्री सुरू केला. हां, पोल्ट्री Direct AC चालू केला होता का? एक शेड आहे आपला तिकडं त्या बरं. बाजूला. आधी ओपन शेड होता 2008 साली. बरं बरं. मग 8च्या नंतर आम्ही 15ला महाराष्ट्रामध्ये कोणाचा जेसी फार्म नव्हता तेव्हा आपण चालू केला होता. काय बात करता, कधी? 2015 साली. बापरे, म्हणजे कोणाचंच जवळजवळ नव्हता. 10 वर्षापूर्वी, 11 वर्ष. असं जसं आता आपण एवढे जमलो ना, असे दरवाज एवढे लोक नंबर लावून फार्म पाहायला येत होते. बरं बरं. हां हां. दरवाज एवढे लोक नंबर लावून फार्म पाहायला यायचे. बरं बरं. तर त्यांचा म्हणजे मला भरपूर जण म्हणले असतील का 50 रुपये फी घे, 100 रुपये फी घे, म्हणजे बघायची. दाखवायची नाही का, माहिती द्यायची. आम्हाला त्रास व्हायचा ना तेवढा. पण मी बरोबर. म्हणलं नाही यार, ज्यांना टाकायचं तो टाकणार, ज्यांना नाही टाकायचं त्यांना बरं बरं. हां नाही म्हणलो. एखाद्याला समजा नाही दाखवला आणि त्यांनी टाकला तर तो आयुष्यभर मला म्हणत राहील मी निरायला गेलो होतो पण त्या फार्मरने मला फार्म दाखवला. बरोबर बरोबर. म्हणजे तो पण इश्यू आहे जाधवांची प्रसिद्धी मग. हा बरं त्याच्यामुळे मग तो फार्म आपण काही दाखवायला कोणाला हे नाही केला. आणि त्याच्यानंतर मग मी हा नवीन फार्म बांधला. बरोबर बरोबर. साधारणतः किती इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा? तिथं 40 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती. बरं. आणि इथं ज्यावेळेस मग आता नंतर रेट वाढून गेले मटेरियलचे, मग इथं बरं. 65 लाखाच्या वरती झालं होतं. तुमच्याकडे डेअरिंग कशी वाढत रे? नाही ते गाय शांत आहे हां आमच्या. नाही, त्यांची डेअरिंग कशी वाढते मायापर्यंत? एवढी माणसं ते नाही सापडती का? हां, त्यांनी मेन मला काय माणूस- वेगळा वास आहे का? मेन माणूस धरला त्यांनी आता. मिल्क चार्जरचा वास येतो मला असं वाटते. मग हा 65 लाखाला परत हा नवीन फार्म बांधला अच्छा, आणि त्याला ॲडिशनल मग म्हणजे एवढी 1 कोटी 5 लाख गेले त्याच्यामध्ये हो. इन्व्हेस्टमेंटमध्ये. बरं बरोबर. आणि दोन्ही पण एसीच बांधले. दोन्ही पण issue. बरं. का आमचे म्हणजे मी जेव्हापर्यंत मिल्क चार्जर वापरत नव्हतं, मी 16 डिसेंबरला मिल्क चार्जर तर चालू. जानेवारी गेला, फेब्रुवारी फेब्रुवारी गेला, आता मार्च सुरू झाला, म्हणजे 2.5 महिने झाले आम्हाला. 2.5 महिने झाले. बरं. 2.5 ते 2.5 महिन्यामध्ये बरोबर. आम्हाला एवढा भयान रिझल्ट आला. भयान. म्हणजे आमच्या गाय गा बनत राहत नव्हत्या आधी नाही का. पूर्वीची अनुभव. हा, गाय गा बनत राहत नव्हते. त्याच्या आधी म्हणजे मी पहिल्या लॉटमध्येच 10-12 गाया घेतल्या होत्या. बरं. त्याच्यातल्या 6 गाया मी लाख रुपयाच्या गाया 20-20 हजारला विकल्या होत्या. डॉक्टर असताना मित्र सगळं आम्ही अख्खा ट्राय डॉक्टर केला. हे पटलं नाही आपल्याला. अख्खा ट्राय केला. डॉक्टर काय सगळ्यांनी ट्राय का हो? केला. मीच नाही, आम्ही भरपूर जणांना आम्ही दुसऱ्यांना पण उदाहरणं काय? नाही 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 नाही, तुम्ही मिल्क चार्जर सोडा हो, पण तुम्ही होते ना, दिलं ना आम्ही, भरपूर दिलं. वेटरनरी सायन्स होतं ना तुमच्या हाताखाली. भरपूर आहे, मेडिसिन मिनरल मिक्सचर वगैरे भरपूर काही बरं, दिलं. मग मित्रांनी बघितलं सगळं म्हणजे झालं, पण नाही याच्यापेक्षा म्हणजे वेटरनरी सायन्स पूर्ण वापरून बघितलं. आपले तुमचं सरकारी BSc डॉक्टर झालंय. 74 डॉक्टर झालं. नाही डिव्हिस डिव्हिस झाले. ओके. हां, सरकारी 74 डॉक्टरांनी पण आपल्याकडे 4-5 विजिट केलं. सरकारी डॉक्टरांनी पण केलं. Visit केलं त्यांचं होतं. काय म्हणणं होतं बुवा? ते बोलले हे मेडिसिन दे राहून जाईन, पुढच्या मेडिसिन दे राहून जाईन, त्याच्या पुढच्या मेडिसिन दे राहून जाईन. प्रयत्न बरोबर. करत राहिलो. प्रयत्न भरपूर केले आम्ही. म्हणजे भरपूर खळे विकले, फिरले तुम्ही. हा, मग आता ते गाभणच करायचे म्हणले. किती मेडिसिन तुमचं त्या काळात जात होतं? आमचं तरी आता मागच्या वेळेस म्हणजे आता हे मस्टडीचा प्रॉब्लेम आला, आपण मिल्क चार्जर चालू करायचा आधीचा विषय. अगोदर, हा, तर म्हणजे सिरियल मस्टडी चालू झाला. हिला तिला 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 नाही का, लाईन सिर डायरेक्ट म्हणजे संसर्गच झाला सगळ्यांना. संसर्ग झाला सगळ्यांना. त्या महिन्यामध्ये मावाला काहीतरी 82 का 84 हजार रुपये मेडिकल व्हायला होतं. त्याच्यावर आपण मिल्क चार्जर चालू केलं मग फायनल नाही का डायरेक्ट. सगळ्या मला खबर भेटायचं मला इसकात. त्याला माहिती आहे आपल्यावरच मार्गदर्शन चालू ती बरोबर तपास करते. काय लक्ष्मी सुद्धा हुशार राहते, तिला सुद्धा चांगले माहिती करते. तिला जाण नाही, माणसाला जाण नाही ना. त्यांना माहिती तुमच्यामुळे त्यांचं जीवन वाचलं, नाही तर एवढा गोटा सोडावा लागला असता. खरंय खरंय खरंय. त्यांना बी त्यांची जाण कळती बुवा. त्यांना गोटा सोडावा लागला असता. ठीक आहे. सरासरी तुमचा मागचा जो अनुभव होता 2 वर्षाचा, हम्म. काय परिस्थिती होती? किती खर्च यायचा मेडिकलचा खर्च? मेडिकलचा महिन्याला तर 20-22 हजार रुपये खर्च राहायचा फिक्स. किती गायांचा? त्यावेळेस असतील 12-13 गाय. 12-13 गायांचा 20-22 म्हणजे प्रति गाई 2000 रुपये खर्च यायचा. आरामशीर. आणि घरचे डॉक्टर असून घरचे डॉक्टरची फी नाही. म्हणजे आणि डॉक्टरचा खर्च ॲड केला असता तर मग तबलं पुढे गेला असतं. मग बरं. 5,000 रिपीट रुपये. ब्रिडिंग तुमचा ज्यावेळेस रिपीट तुम्ही सिमेंट भरायचे त्यावेळेस तो खर्च पण
किती असतो तो? तो पण भरपूर तुमच्या गाया पण मोठं किती लिटरपासून किती लिटरपर्यंत आहे? माझ्या सगळ्या गाया 25+ असतील. म्हणजे 12 गाया तुमच्या होत्या ते सगळ्या 25+ होत्या. प्लस गाया लाखाच्या पुढे घेतानीच तशाच घेतल्या होत्या आपण. लाखाच्या पुढच्या. ज्यावेळेस गाय गाभण आणली जनली हां, त्याच्यानंतर गायच गाभण नाही राहिली. राहिलीच ती नाही. तेवढ्यांदी जनली परत गाभणच नाही राहिली. काय कारण सापडलं तुम्हाला? हा मग त्याच्यात काही कळलंच नाही. मग आम्ही तेच सांगतो ना. मग त्याच्यानंतर तुम्हाला कळलं का काही कारण सर? नाही विकनेस पाना बाकी काय नाही. दुसरं काहीच नव्हतं. चला मी तुम्हाला कारण सांगतो. काय होतं, जेव्हा दुसऱ्या भागातून गायी आणतो आणि ती उच्च ब्रीडची असते, म्हणजे ती समजा 30 लिटरची गाय आहे किंवा 25 लिटरची गाय आहे, का ती गाय आपल्याकडे जो चारा पॅटर्न आहे तुमचा सगळा काय भुसारे, भुसार इकडे बागायची जमिनी फारशा नाही. नाही. आमचं काय या वर्षी पाणी नाही. दरवर्षी आम्हाला दुष्काळ होता. जमीन आणि कमी कसाच्या भागामध्ये कमी दुधाच्याच गाया टिकतात, हे लक्षात ठेवा. किती सोपं उत्तर आहे बरोबर. का नाही आहे? सोपं आहे, पण मग आता 10 लिटरची गाय सांभाळायला परवडू शकत नाही. ती मी म्हणतो मेंटेनन्स अरे बाप, 15 लिटरची गाय जर आणली तिच्यातून चारा वजा करायचा, पुन्हा खाद्य वजा करायचा, अधिक डॉक्टर वजा करायचा. लय शिल्लक चेमटेल दिसतंय. त्यांच्या गाय आहे, त्यांच्यात पूर्ण चिपळून निघेल ते, फार असं पिळून काढेल ते. तुमच्या पायाला दिसतंय, पिळून निघाल्यासारखं दिसतंय फार. पिळायचं म्हणजे आता एका बाजूने डॉक्टर, एका बाजूने मेडिकल आणि मध्ये गाय, असा पिळा माणूस. मग पिळा मग होतोच ना, ऑटोमॅटिक होतं. खरंय खरंय. म्हणजे तुम्ही 10 लिटरची गाय घेतली ती परवडत नाही, बरोबर. बरोबर, सांभाळायला परवडत नाही. आणि 20 लिटरची घेतली, 25 लिटर, ती टिकत नाही. ठीक आहे. ह्या एकदा याच्यामध्ये चरख्यामध्ये तुम्ही सापडले आणि मग तुम्हाला कारण बी सापडलं नाही. हे त्याचं खरं जेनेटिकल कारण आहे. मग तुमचा DNA जर गाईचा DNA जर 25-30 लिटरचा आहे, तुमच्या चाऱ्याचा DNA सुद्धा एकदम हाय लेवलचा पाहिजे. पण चाऱ्याचा DNA एकदम वीक, बरोबर आहे, त्या ताकदीचं पोषण त्यांना मिळत नाही. आणि जरी मिळालं तर ते पचत नाही. मग तुम्ही त्या परिस्थितीमध्ये किती गाया विकल्या म्हटले? 6 गाया. 6 गाया. म्हणजे सगळी व्यवस्था असताना, हाय तंत्रज्ञान असताना, सगळं असतं. त्याच्यानंतर डॉक्टर जवळ असताना, अतिशय घरगुती एकदम सर्वोत्कृष्ट सल्ला सगळं असताना आणि मेडिसिन तुम्ही अगदी हाय लेवलचं वापरलेलं असतं. वापरलेलं. शेवटी पर्यायी म्हणून तुम्ही किती गाया विकल्या? 6 लाखाच्या गाया कितीला विकल्या? 20-20 हजाराने लाखाला विकल्या. लाखाला विकल्या 6 गाया. बरोबर आहे. ही परिस्थिती आज कॉमन गोठ्यांवर आहे सगळीकडं, बरोबर. तुमची म्हटल्यावर सगळ्यांची. बरोबर आहे ना. मग तुम्ही गाया त्या बदलल्या, मग काय केलं पुढे? 6 गाया राहिल्या. मग नाही त्याच्यावर परत मग आणल्या ना त्या बाकी. तुम्हाला वाटलं गायांमध्ये फॉल्ट आहे? हा, मग ते बाकीचं कसं प्रत्येक असं वाटलं बा यांचा प्रॉब्लेम असेल काही हा, नाही का? गायींचाच मग परत problem. नवीन 6 टाकल्या. परत 6 आणल्या. हा, त्या जाणल्या परत त्यांचा तोच प्रॉब्लेम व्हायला लागला. मग आता मिल्क चार्जरने आता सगळ्या गाय गाभण आहे. म्हणजे त्या बदलून परत 6 नवीन आणल्या. किती लाखाचा लॉस खाल्ला? म्हणजे 10 लाखाचा लॉस खाऊन परत नवीन आणल्या 6 लाखाच्या. बापरे, तुम्हाला काही खांडाबिंडा लागला का? नाही हांड्याचं नाही, नाद आहे तो. हांड्याचं काय संबंध? नाद आहे हा. नाही माझा प्रश्न आहे हा. लोकांना कसं गोऱ्याचं नाद राहतं, अंगात शर्टीचं नाद, तसं आपल्याला गायांचा नाद. वा वा, क्या बात आहे. म्हणजे कर्ज काढणं होईना पण ते पुरच करायचं. ओके. कॅनला कमी नाही पडलं पाहिजे, ते कॅन करूनच गेले पाहिजे. कॅन गावात भरून गेले पाहिजे. कॅन रिकामा नाही राहिलं. हे इकडं रग लागली इकडे. आम्हाला कॅन रिकामा नाही राहिलं पाहिजे. मग तुम्ही गाय आणल्या आणि मग मिल्क चार्जर सुरू करायचा, म्हणजे विचार कसा आला डोक्यामध्ये? मी व्हिडिओ मध्ये बघितलं 2-3, त्याच्यात तुमचे नंबर कोणी रिसिव्ह नाही केले नाही का, 2-3 नंबर लावून बघितले. रविवारी केले असेल तुम्ही? हा, बहुतेक हा रविवार सुट्टीचा दिवस होता. मग मला दुसऱ्या दिवशी कॉल पण आला होता. मग सोमवारी तोपर्यंत मी बॅग घरी घेऊन आलो होतो. म्हणजे फर्स्ट बॅग फोन येईपर्यंत बॅग घरी घरी आले. काय माणूस आहे. आमच्याकडं म्हणजे टायमिंग म्हणजे असं हे नाही. आज आता ताबडतोब लगेच काय गोष्टी करायच्या. जे काय होईल ते लगेच आधी करता. कृती करायची, हा? मग बघू नंतर रिझल्टचं. बरं बरं, अरे वा, याला म्हणतात योद्धे. मग चालू डायरेक्ट 25 किलो. हो, 25 किलो. असं नाही म्हटलं 1 किलो आणावं, 2 किलो आणावं, 5 किलो आणावं. नाही म्हणलं गाय एवढ्या आता घालायचं, सगळ्याला घालायचं. एकीला काय रिझल्ट घ्या, एकीला घ्यायचा 1 महिना वाया घालायचा आणि तिथून पुढे परत 1 महिना सगळ्यांना म्हणजे ट्रीटमेंट. आम्हाला आता असं कळलं की बाबा जे जीव गुतून चारतात त्यांना रिझल्ट काय येत नाही, ते आज कळलं बाबा. हा, मग सगळ्यांनाच टाकायचं ना. मेंटॅलिटी पाहिजे ना, तो डोस क्लिअर केला तर मनापासून. तुम्ही छोटी गारवडी त्यांना पण टाकायचं. एक गायला आहे ना, एक गायला टाकायचं म्हणलं ना तुम्हाला, हा. तिचा रिझल्ट घ्यायला तुम्हाला महिना, 1.5 महिना, 2 महिने लागणार. बरोबर, 15 दिवस 2 जातील. महिन्यासाठी या बाकीच्या वेटिंगला ठेवायच्या. आणि समजा तिला रिझल्ट आला तर मग या 2 महिन्याचं यांचे परत 2 महिने वेट करायचं. पण काही म्हणतात तिला नाही आला, असे बी विचार करणार राहते. सकारात्मक विचार करणार, असं नकारात्मक नाही ना. विचार मग करणार. त्यासाठी मी 10-15 व्हिडिओ पाहिले, त्याच्यामधले एकाचा व्ह्यू खराब नव्हता. मग त्याच्यानंतर म्हणलं चला सगळ्यांना देऊन बघू. एका बॅग मध्ये तर कळलं ना, सगळ्यांना दिलं 1 महिनाभर. तर खाली कमेंट्स करणार राहते ना काही काही. नाही ते कमेंटचं चालूच राहतात. आता शेवटी सगळ्या 4 बोट तुपात ठेवून कोण नाही करणार. विचार दुसरं वेगवेगळे पण मेडिसिन त्याच्यापेक्षा जास्त भारी भारी किमतीचे वापरले राहते ना. हा, तुम्हाला स्वस्त वाटलं होतं म्हणून तुम्हाला. हे काहीतरी अच्छा, तुम्ही जरा जास्त हाय लेवलचे मेडिसिन वापरले असं तुम्हाला हे किरकोळ वाटले बा.
आम्ही बरं. पेमेंट किंवा पैशाचा विचार म्हणून ते वापरलंच नाही ना. बरोबर हेल्थ म्हणून हेल्थ वापरलं आपल्याला बरोबर. फक्त हां. त्याच्यात तुम्हाला टेन्शन होतं खूप त्याचं टेन्शन पण आणि नुकसान. दुसरी गोष्ट नुकसान जी होत होती ती दूरगामी भरून काढायची नुकसान होती. तुम्ही हां, जी ती बरोबर. भरून ते काढायची तुम्ही होती. अनुभवलं होतं की लाखाचे 12,000 होत आहे बुवा असं हे आणि त्याच्यात तुमचं एक वाक्य होतं का आपल्या तिसऱ्या दिवशी आपण रिझल्ट देतो नाही का त्याच्यामध्ये तुम्ही डबलनी चाला समजा बरोबर. 200 ग्रॅमनी चालवा 300 हां, ग्रॅमनी म्हणजे तुम्ही तो कोटा जो आहे डोसचा तेवढा जेवढा कोटा आहे तेवढा तुम्ही लवकर जर दिला तर लवकर रिझल्ट हा येतो मग आम्ही 15 दिवसात बॅग संपवली होती बॅग संपवली होती. 25 गायांना? किलोची एवढ्यांना बी 12 गायांना 12-13 गायांना बॅग संपून टाकली संपून टाकली होती सगळ्यांना. वा मग त्याच्यात मग आम्हाला रिझल्ट पण आला 3-4 दिवशीचे आम्ही वेटच करीत होतो नाही का आम्हाला लगेच कळून गेलं का प्रत्येक गायचं कोणत्या गायचं किती वाढलं हे माहित नाही पण तुमच्याकडे कॅनमध्ये लक्ष्मी येताना कंटेनर घेऊन येते आणि जाताना कंटेनर घेऊन जाते हा तुम्हाला सवय लागलेली ती होलसेल मध्ये काम करायचं धंदा आहे शेवटी आता तो खरं आहे खरं हे व्यावसायिक नोकरी- दृष्टिकोन आहे हा. नोकरी वेगळी आणि धंदा वेगळा म्हणजे बरोबर. त्याच्या दृष्टीने तुम्ही गाय समजा लोक कसं म्हणतात ही लक्ष्मी आहे, ही असं आहे तसं तुम्ही दूध धंदा करता त्याच्यावर तुमचा जीव उदरनिर्वाह होतो ना तर प्रत्येकाचा टेंडन्सी काय झाली का कोणी 10 लिटर घालतो कोणी 15 लिटर घालतो माई पहिल्या पण सवय आहे का बल्कमध्ये करा 100च्या पुढंच हां जेव्हा जेव्हा मी चालू सर तुमचं आमचं आता 250 लिटर 200 लिटर तुमचं किती चालू आहे मॅडम त्यांचं 120च्या आसपास चालू असतं 120 तुमच्या गाय किती तुमच्याकडे 16 गाय ओके गाभण घ्या. त्यांच्या गावात हां. काही त्यांच्या बर मिल्क चार्जर तुम्हाला सापडलं तुम्ही 15 दिवस दिलं मग तुम्हाला काय बदल जाणवले पहिल्यांदी तर पहिल्या 3 दिवसामध्ये आमच्या गायांच्या रवांची प्रक्रिया वाढली हां गाया थोड्या स्टेबल झाल्या म्हणजे चिडचिडपणा होता तो शांत झाला नंतर मग हा गव्हाणी जो चारा वेस्टेज राहायचा थोडाफार राहायचा नाही का मग त्यावेळेस सोयाबीनचं बूत चालू होतं बर गौंडा संपला होता आणि सोयाबीनचं बूत चालू होतं बरं. त्या सोयाबीनच्या मोठ्या मोठ्या काड्या राहत्या बरोबर बरोबर त्या बऱ्याचशा बॅलन्स राहायच्या म्हणजे आता आम्ही आज उचलून टाकल्या ना डाळ राहायचे हां, मागं. ते बऱ्याचशा हां. राहायच्या म्हणजे उष्टावळ. 2 ते 3 टप आम्ही एवढ्या गव्हाणीतून काढायचो आणि बाहेर उष्टावळ टाकायचो. बाहेर हां, बाहेर टाकायचो पण ज्याच्यानंतर तिसऱ्या दिवसानंतर जे चालू झालं ना 1 टप कमी झाला नंतर परत 1 कमी झाला नंतर डायरेक्ट 0 झाला काय बात नंतर करता? काय काडक्या पण खाऊन टाकायला लागल्या नाही का जाड त्याच म्हणून गाया? त्याच गाय आणि तेच काडकं? अजून गाया बदलल्या नाही त्या गाया त्याच काढकं तेच नाही पण ते मग शेणात मग जेव्हा शेण पण पूर्ण घट्ट यायला लागलं नाही का म्हणजे एक नंबरचा फायदा तुम्हाला भेटला की चारा 100% वापरला जाऊ लागला 100% म्हणजे आता गव्हाणीत 1 काडी पण नाही अजून तर टाकायचं आहे पण 1 काडी नाही किती मोठं नुकसान आहे शेतकऱ्याचं हे? लय का हो, मोठं डॉक्टर बरोबर म्हणजे मनापासून खाणं आणि बळच खाणं बळच खाणं, बरोबर. बळच खाऊ ना तब्येत नाही तब्येत नव्हती. बळच खाणं तब्येत राहतच नंतर नाही परत एवढ्या गायांच्या तब्येती एकदम स्टेबल झाल्या हां. 2-2.5 किती दिवसात? 2.5 महिन्यामध्ये? 2.5 महिन्यामध्ये सगळ्या गाया एकदम स्टेबल झाल्या कोणत्या गाईला काही नाही त्यांचे जे म्हणजे- केस गळून गेले पहिले पहिले नवीन केस कशा आले होत्या गाया पहिल्या अशा पहिले एकदम हळकुड होत्या काय तर पायात पाय गुतून उभ्या राहायच्या ही जी गाय आहे ना आता तुमच्या मागे उभी नाही गाय आहे ना हां. ही जर दोयला बेला ना अशी आडी टाकायची काडी राहायची. तिला असं वाटत पडत काय नाही का अशी ती एकदम समोर असं वाटतं, आणि तिला चालता येत नव्हतं ती तुम्हाला असं वाटतं अंगावर पडतं का? चालत नव्हती ती आता 2.5 महिने वापरल्यानंतर तुम्हाला आज काय बघायला मिळतंय पाठीमाग वळून आज म्हणजे एकदम मी टेन्शन फ्री गाय टेन्शन फ्री बरं तिचा हां. असा प्रॉब्लेम झाला ती जाणली नंतर तिने दूध दिलं पहिल्या इटला आपलं 22-23 लिटर दूध टाकलं पहिल्या वेताला हा हां पहिल्या वेताला आणि आदत होती ती हां तिनं 22-23 लिटर दूध टाकलं पण तिला जो विकनेस आला नंतर ती एवढी विकून पूर्ण म्हणजे एकदम बारीक झाली बाई ही कारवाड एवढी जाम झाली होती बर का एकदम हां म्हणजे असं वाटत नव्हतं एक बारगाडी मोजून घ्यायची तिची हां एक बरगडी मोजून घ्यायची त्या कारवाडीची बारीक म्हणजे इतकी बारीक झाली होती साफळा डायरेक्ट हा आम्ही तिला स्कॅन पण केलं होतं का लोखंडे पोटात बॉस तसं म्हणून खात नसतं सगळं प्रयोग झाले होते सगळे प्रयोग झाले पण मग आहे ना ती गाभण राहत नव्हती स्कॅन करायची फी किती होती 3,000 काय नाही ती आम्ही कुठून नाही काहीतरी adjust करत 27 होतो ना विषय. 27 दिवसाला 28 दिवसाला ती 100% निघायची म्हणजे निघायची बरं. भरली का 27-28 दिवसाला म्हणजे 100% पहिल्या वेताला 20 लिटर दूध दिलं नंतर 22 जी वीक झाली झाली तर ती एकदम डाऊन झाली परत विषय काय झाला तिच्यातला DNA जो आहे तो हायब्रिडचा आहे मग हायब्रिडचा DNA असल्यामुळे त्याने दूध तेवढं दिलं फेकून दिलं. परंतु दूध देताना तिने हाडं आणि चरबी सगळी गेली निघून विकून तिची. गेली. आलं लक्षामध्ये म्हणजे जे रेग्युलर प्रॅक्टिस आहे मिनरल मिक्सचरची किंवा बाकीचे दूध वाढवण्याचे जे औषध आहे त्याची त्यांनी काय होतं समस्या ही होती की गाईचं शोषण होतं परंतु त्या प्रमाणामध्ये बाहेरचं अन्नातून आणि आहारातून पोषण भेटतच होत नाही आणि म्हणून ती दुधाच्या बाजूने विक होत चालती आणि म्हणजे दुधाच्या बाजूने स्ट्रॉंग राहते आणि तब्येतीच्या बाजूने विक होत विक होत जाते नंतर पुढच्या विताला ती जगायलाच मुश्किल राहते वेताचा विषय सोडून त्याचा देतो विषय लांबत राहिला तिचा बरोबर आहे की नाही? तिची चमक बघा
ती दुधाला आता? पण वाढली, 4-4, 5-5 लिटर दूध द्यायला लागली एका टायमाला. दूध पण देते. आणि विशेष म्हणजे तेव्हा तिचा रवंद आजू काय चालू आहे. उभी आहे, आता उभी राहिली. आता 4 वाजले आमच्या गायचा करेक्ट 4च टाइम झाला आता, पोझिशन घेऊन तरी उभी पण राहिली. ती उभी आहे. तिचा रवंद चालू आहे आणि तिची क्वालिटी पण आता चमक पहा तिची कशी आली. म्हणजे आणि गाभण पण आहे 3 ही महिने गेली होती आता म्हणजे गाभण पण आहे ती म्हणजे हातातून गेली होती. हा 100% गेली होती. द्यायच्या विचारातच होतो आम्ही. आणि द्यायची आता ती घरचीच होती, पण म्हणलं घरची म्हणून द्यायची नव्हती. लक्ष्मी पण आहे मग- बुवा असं. हा पण मग ती नंतर मेंटॅलिटी केली होती का देऊन टाकू. कारवड होती ना आमच्या गोठ्यामध्ये. गोठ्यात झालेली कारवड पहिली ती आपल्या गोठ्यात. गेल्या 2.5 महिन्यात तुम्ही किती मिल्क चार्जर वापरलं? 8 बॅग झाले. 8 बॅग झाल्या 25 किलोच्या आणि 2.5 महिन्यात बरोबर आहे. आणि गाया किती सगळ्या 12. आता या मिनिटाला? त्याच्यात आहे ना 3 बॅगा कोंबड्याच्या असतील आमच्या, अच्छा, म्हणजे बरं, 5 तीन. बॅगा आमच्या याच्यात धरा. म्हणजे पोल्ट्रीला पण वापरल्या? हा मग पोल्ट्रीला 3 कंटिन्यू बॅग चालू आहे. पोल्ट्रीला पण चालू. किती म्हटले? 8 म्हणले 2 गेल्या, तर कमीत कमी 6 बॅगा झाल्या समजा. 6 बॅग म्हणजे किती झाले सर? 25 आणि डबे पण आहेत. 150. 5 किलोचे पण आहे. नाही 5 किलोचे ते बॅगेच्या अकाउंट मध्ये दिले होते सरांनी, म्हणजे त्यांच्या एक दिवस बॅग शिल्लक नव्हती, हा. मग ते 5 डबे घेऊन आलो डायरेक्ट. पण डबे घ्या एक नाही यांचा मग 25 किलो कसं आहे पुरा करून द्या, पण 25 द्या बॉस. तुमचं असं, बाकीचं आम्हाला माहित नाही. हा त्याला पर्याय नाही ना, मग चक्रा कोण मारणार परत. तुम्ही 6 बॅगा टाकल्या यांना 2.5 महिन्यामध्ये, तर त्या दरम्यान तुमचं काय काय बेनिफिट झालं? तर माझा दुधाचा रेशो वाढून गेला. किती म्हणजे 90 लिटर दूध चालू होतं ना, 90-95 चालू होतं. त्याच्यात फक्त ती एकच कारवड जी तुम्हाला म्हणलं आता ती जाणली ती 20-22 लिटर समजा, 20 लिटर तर समथिंग देत असं, तेवढंच दूध प्लस झालं. पण आता सगळं दूध आपल्याला 170, 160, 170, काय 160 बात अशा करा, दरम्यान 23 चाललंय. कमी करा ना. हा मग हे प्रत्येक गायीने आपल्याला 3-3, 4-4 लिटर पर डेला वाढून दिलं ना. 3-3, 4 लिटर तुम्ही असं डायरेक्ट असं म्हणजे असं काय किरकोळ आहे बाबा, अर्धा लिटर वाढला असं सांगू राहिले. नाही मग ते वाढलं किरकोळ म्हणजे त्याच्यात तसं थोडी. वाढला प्रत्येक गायीचं तसं नाही 3-4 लिटर वाढलं म्हणजे असं सहज बोलतं ते. 3-4 लिटर म्हणजे जोक आहे का? 4 लिटर निघत काही गायींचं. आपण मग तेवढं त्यांनी मिल्टर मिक्सरचे पैसे काढून दिल्यानंतर आपण तेवढे त्यांनाच घातले साहेब. माझे 90 लिटर चालू आहे मग आज बी. मिनरल मिक्सरचे पैसे त्यांनी जेवढे दिले ना तेवढे मी मिल्टर मिक्सर मध्ये घातले. त्यांचे जे 4-4 लिटर वाढलं ना तर तेवढे मी मिनरल मिक्सर का मिल्क चार्जर? मिल्क चार्जर. किती डोक्यात बसले पाहिजे जोडीदार डॉक्टर आणला का असं? मिल्क चार्जरचे कुठे हो, मला बोलवलं आणि प्रचार मिनरल मिक्सर चालू. मिल्क चार्जरचा आम्हाला पहिलं ते सर असं काही नाही. त्यांना विचारा मिल्टर मिक्सरच्या मी डायरेक्ट एका खडी 10 बॅग खाली करेल. आम्हाला नाही आम्हाला डायरेक्ट घरी आणून 10 बॅगा एका खडी टाकून द्यायची. कल्ला नाही येतं ना, आम्हाला घरी येतं डायरेक्ट. तर वाढलेलं दूध आणि तुम्ही करत असलेला खर्च जरी लेवल काढला तरी तुम्ही काय फायद्यामध्ये? माझं 90 लिटर प्रॉफिट मध्येच आहे आणि सगळं परत प्युअर प्रॉफिट मध्ये. प्युअर प्रॉफिट आणि मध्ये. पूर्वी ते 90 लिटर खर्चच जायचं. ते तसं खर्चात जाऊन वरून तुमचा मेडिकल हे ते शिल्लक काहीच नव्हतं ना. मेडिकल एवढं असून गायचं येत आधी प्रेग्नेंट राहिले. 16 डिसेंबरला मी डॉक्टर येतात तुमच्याकडे आता? येता ना दररोज येते. मी भेटायला नाही हो. नाही भेटायलाच येते, गोठ्यात नाही येते. रोज येतात फक्त वाटत नाही. गोठ्यात नाही. तुमचं म्हणण्याचं उद्देश असं झालं, ती पावडर चालल्यामुळे तुमचे 90 लिटर दूध शिल्लक नफ्यात आहे. बाकीचा खर्च सगळा वाढवल्या दुधामध्ये तुमचा मायनस झाला. लेवल झाली लेवल. आमचा सगळा खर्चात वाढला ना. हा असं म्हणायचं. आणि 16 डिसेंबरला आपण चालू मेडिकल केल्यापासून बंद झालं ना. मेडिकल तर झालं पण तसं नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. 90 लिटरचं प्रॉफिट शिल्लक राहिलं. हा मग 90 पूर्वी 90 लिटरचं काहीच राहत नव्हतं. मेडिकल मी काय म्हणतो, खर्च प्रेग्नेंट राहिले मग एक मिनिट मला सांगा, समजा त्यांना लाख रुपये नाही 5 लाख खर्च येऊ द्या, पण तो खर्च जाऊन त्यांना शिल्लक राहते ना आज. नाही शिल्लक नाही ना मग. 100%. गाय लाखाची गाय इसला द्यायची म्हणजे शिल्लक आहेच काय? बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा विचार करा. नाही गाया स्टेबल आहे तशा. गायांना काय जॉब आहे? गायांना काय बेवणार हे बघा, गाया जागच्या जागी म्हणजे ते 10 लाख वेगळे, भाऊ 10 लाख हे 10 लाख वेगळे ते सुरक्षित. वेगळेच राहिले. तो बॅलन्स राहिला आता. मिनरल मिक्सचर 100 रुपये किलो मिळतं आणि हे मिल्क चार्जर तुम्ही घेता समजा 350 रुपये किलो देता, परंतु त्याच्याबरोबर तुलना करणं म्हणजे लालड्याची गिर गाईच्या तुपाबरोबर तुलना करण्याचं. बरोबर. मिल्क चार्जरचा इरादा काय आहे? तुमचं गाईचं आरोग्य चांगलं व्हावं, दूध मिळेल, तुम्हाला फॅट मिळेल. फॅटमध्ये किती फरक पडला? फॅटमध्ये फॅट आणि असं नाही, पहिला आपला लागायचा 3-2, 3-4 नाही का, आता 3-7, 3-8. आता क्वांटिटीत दूध आहे, गाय फॅटमध्ये जणून पण जास्त वाढलं, दिवस दूध झाले. बी वाढलं हा दूध पण आणि वाढलं. फॅट पण वाढलं. फॅट पण वाढलं. त्याच्यानंतर आरोग्य पूर्ण छान झालं. आता तुम्हाला टेन्शन राहतं का हे गायांचं? आम्ही येतच नाही इकडे. सकाळी 8 वाजता एकदा पेंडे पाडून दिले गायांचे, तिथून इकडे कोणी येत नाही. आणि त्या 2.5 8:30 लगेच बसून आणि घेतात. 2.5 महिन्यापूर्वी चक्कर मारला ते उधळायच्या ना, सारख्या पळत राहायच्या, एका मागे एका का हो? मागे चिडचिड व्हायची. मेंटली टेन्शन. हा मेंटली टेन्शन सगळ्यात मोठं. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय वाटतं हे मिल्क चार्जर जे मी म्हणतो संजीवनी,
कोणासाठी? जनावरांसाठी, दूध व्यवसायासाठी. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, ही खरंच म्हणजे एकदम जबरदस्त याच्यामधला रिझल्ट आहे. आणि ही संजीवनी अशी का कोणाने म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी, आता हे लोक माग म्हणते नाही का, पण जोपर्यंत लोक तुम्ही महागच नाही, अजून खूप काही म्हणते. जोपर्यंत त्याचा तुम्ही तेवढं बोला आधी. जोपर्यंत कोणी त्याचा वापर करत नाही ना, आता समजा मला अनुभव आला, मला जर आधी कोणी म्हणलं असं जबरदस्तीने का बा तू चार वापर तर मग मी त्याचा कुठेतरी इग्नोर करतो माणूस नाही का. आणि ज्यावेळेस माणसाला त्याच्यात तुम्हाला practically डॉक्टर म्हटलं वापरतात- असतं कोणी ते मेल चार्जर वापरावं तुम्ही तर वापरलं असतं, पण मग मला माहितच नव्हतं. मला भाऊनी सांगितलं अगोदर. तुम्ही कसं काय वापरलं? तुम्हाला काय गरज होती वापरायची? नाही मी काय केलं, माझ्या गोठ्यावर आणला ना, मग आमच्या दोघांचं ठरलं का वापरायचं. मग तू वापरल्यानंतर मी महिनाभर वापरलं. आता इथून मागे जेवढा खर्च केला ना, हा. आता आपण हा करून बघू काय होतं ते करू. आम्ही इथून मागं तुमचं सल्ल्यान झालं, आता त्यांची सल्ल्यान थोडा फिट्टम फाटा. जोपर्यंत कोणी समोरचा वापरत नाही ना, त्याला स्वतः अनुभव घेत स्वतः अनुभव घेत नाही ना, तोपर्यंत त्याला रिझल्ट येत नाही. तो IQ माहितीच राहणार IQ माहितीवरती कसं झालंय, सोडून देतो तो, ऐकतो आणि सोडून देतो. सोडून देतो आणि नाही का? अर्धवट वापरतो. Practical वापरतो. नाही नाही, तुमच्यासारखं नाही वापरत कोणी. नाही अहो, तो आधी 1 किलो आणतो. 1 किलो मध्ये साहेब काहीच नाही भेटणार. 1 किलो मध्ये एवढ्या 400 किलोच्या मला जनावराला वाटतं 1 किलो बंद करा आपण आता इथून पुढे. 1 किलोला आहे ना, 500 किलोच्या जनावराला 1 किलो कुठंच नाही नाही. नाही, 1 किलो बंद करा असं वाटतं मला. नाही, त्याच्यामध्ये तुम्ही- व्हॅल्यू कमी राहिला. तसं नाही, पण मग नाही 1 किलो वापरल्यावर त्यांनी पुढे वापरायचं बंद केलं तर काहीच कळत नाही ना. त्याला काही तुम्हाला तुमच्यावर परिणाम होतो. 1 किलो तुमच्यावर परिणाम होतो. तुमचे ते म्हणतात ते रिझल्ट येतच नाही. हा हे डिमांड होऊ शकतं ना. होतं असं होतं. बरोबर आहे. त्याच्यासाठी अरे 2 किलोची कम से कम पॅकिंग करा. हा किलोचं पॅकिंग 10-15च्या पुढे जनावर असले ना, हा. तर ते एका दिवसातच संपून ते कपाळ लावायला पुरायचं नाही ते. तुमच्या गोठ्यावर आता कमीत कमी 10 लाख रुपये तुमचे गायांचं, आणि तुम्ही अजून नवीन प्लॅनिंग करताय म्हणे. हा करतो ना. आता मी काय? चार्जरच्या जेव्हावरती प्लॅनिंग करणार होता direct. जाणार म्हणजे आहे. केला म्हणजे आम्ही आता जाणार आहे 5 तारखेला. आम्ही दोघं जाणार 5 तारखेला तुम्ही जाणार. तयार गाय आणणार आहे, कालवडी आणणार आहे. नाही, आम्ही तयार काय आणणार. तुम्ही त्याच्यासाठी काय करा आता. आम्ही हेल्थ चार्जर घेऊन जाणार आता. राईट, एकदम बरोबर. क्या बात. जाताना काय संघ आवाज घेऊन आहे जाणार. यांसाठी? सोबतच घेऊन जाणार आहे. संघच घेऊन जाणार आम्ही. आता बोलणं झालं आमचं. कारण तुम्ही तिकडे घेऊन जाणार आणि आम्ही तिकडून रस्त्याने जेवढं आहे ना, जेवढा प्रवास होईल तेवढ्या प्रवासात हेल्थ चार्जर देतच आणणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, शरीराला जेव्हा नवीन वातावरणात जायचं राहतं, मग ह्या वातावरणामध्ये गायीमध्ये स्ट्रेस निर्माण होतो. मग अनुकूलन असं म्हणतात याला, ॲडॅप्टेशन इंग्लिशमध्ये शब्द आहे. म्हणजे त्या परिस्थितीशी जुळून घेणं. जसं हे जे अनुकूलन आहे ते करण्यासाठी गायींकडे एनर्जी लागते. काय लागते? एनर्जी. आणि ती एनर्जी त्यांना जर अतिरिक्त नाही मिळाली तर ते काय पडतात? आजारी पडतात. कधी कधी एवढ्या आजारी पडतात, समोरच्याला त्याला जर हाताळता नाही आल्या तर तो काय होतं, डायरेक्ट ते गाय दगू पण शकतो. दगावू शकते, किंवा त्या गायीचं आरोग्य खराब होतं. म्हणजे तुमच्या लाखाचे 20,000 त्याच्यामुळे होतात. त्याच्यामुळे बरोबर. हा लक्षामध्ये. मग हेल्थ चार्जर काय काम करतं? त्या गायीचा DNA जो आहे ना तो स्ट्रॉंग करतो. हेल्थ म्हणजे काय? आरोग्याचा संबंध काय अशी आहे? DNAशी. DNA जेव्हा स्ट्रॉंग होतो तुमचा, मेन विकनेस तिथूनच सुरू होतो. त्याची जर DNA वीक झाला तर तुमची सेल वीक होते. सेल वीक झाली तर तुमची ऑर्गन, टिश्यू, ऑर्गन आणि बॉडी अशा प्रकारची सिस्टम तुमची डॅमेज होते. मग सगळ्यात मेन गोष्ट काय आहे? तो DNA. मग DNA हा स्ट्रॉंग करतं. त्याच्यामध्ये जडीबुटी आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोषण तत्व आहे. मग ते जेव्हा त्याच्या शरीरात जातात, त्याच्या शरीराला पूर्णपणे सेल्युलर लेवलला एंडोथेलियम सिस्टम असेल, त्याची त्या लिम्फेटिक सिस्टम असेल, प्रतिकारशक्ती असेल, या सर्वांवर काम करतं. तुम्ही जर 100 ग्रॅम सकाळ संध्याकाळ जर देत राहिले रेग्युलर ॲव्हरेज गाईला, आणि जर उंच दर्जाची गाय असेल 30 लिटरच्या पुढची, तिला 150 ग्रॅम जर देत राहिले तर तुमच्या गाईला इंजेक्शन टोचायची पण गरज नाही झाल्यावर. ती तशीच मॅच होणार याच्यामध्ये. पण कंटिन्यू देत राहायचं. आणि एकदा सेट झाली की मग मिल्क चार्जर चालू करायचं. म्हणजे हे जर तुम्ही अगोदर ॲडॅप्टेशन केलं तर तुम्हाला भीतीच नाही काही. म्हणजे तुमची हिंमत वाढली. दुसरं अजून एक लोक क्लेम करतात कधी मध्ये ते मोठं नाटक सुरू झालं होतं की 5 लिटरचा रिझल्ट आहे, 25 लिटरचा रिझल्ट, 25 किलोचा रिझल्टच नाही आहे. तुम्हाला कसं काय आला? आता माझा तर प्रॉब्लेम असा आहे, मी 5 किलो तर वापरलंच नाही. आणि जे दिलं यांनी तर ते फक्त ते बॅगमध्ये, म्हणजे ते बॅग शिल्लक नव्हती म्हणून 5 बकेट घेऊन आलो. पण मला त्या बकेटमध्ये बॅगमध्ये काही डिफरन्स वाटला. बरोबर आहे, त्या शेतकऱ्यांचं बरोबर आहे जे म्हणतात रिझल्ट कमी आला. त्याचं कारण असं असतं की जर तुमच्या गाया कमी असतील, तुम्ही ते एकदा फोडल्यानंतर, तुम्ही जर फोडलं ते, तर फोडल्यानंतर विदिन तुमचं मंथमध्ये ते काय झालं पाहिजे? संपलं पाहिजे. 25 किलो ना? हां, तुम्ही जर 1 महिन्याच्या आत जर ते संपलं नाही, मॅक्झिमम 1.5 महिना, फार 1.5 महिना ओके. पण तुम्ही जर 1-1.5 महिना जर ठेवलं तर हळूहळू त्याच्यामधली
जी एनर्जी काय होते डाऊन होऊन चाललं. नाही कॅल्शियम नाही त्याच्यामध्ये एनर्जी कमी होते. हां ते घटक कमी होऊन जातात. मग त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट काय होता कमी जास्त वाटतं. तुम्ही तुमचा गोठा केवढा आहे त्या मापामध्ये त्याचं पॅकिंग आणलं. आमची बॅग 15-17 दिवसात संपूर्ण जाते. 15 दिवस म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला काही महिना दीड tension महिना त्याला काय भाव नाही. नाही आमची 15-17 दिवसात संपती, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा रिझल्ट पण तशी भेटून तिची जातो. एक्सपायरी किती पण ठेवा वर्ष तुम्ही त्याला नाही भाव. पॅकिंग असल्यावर काहीच भाव फक्त नाही. पॅक पाहिजे ना ते. फोडल्यावर हवेशी जास्त संपर्क नाही आला पाहिजे. तुमचे त्याचा वापर तुमची हाताळणी म्हणतो त्याला, हात लागला का विषय संपला असा विषय येतो. म्हणून फोडल्यानंतर तुम्ही हाताळायला सुरुवात केली. नाही तर मग काय करायचं, तुमचं समजा गोठा मोठा आहे ना, जेवढा पाहिजे ते 5 किलो काढून घ्यायचं, पॅक करून हवा बंद करून स्टोरेजमध्ये ठेवून द्यायचं. तुम्ही किती दिवस वापरू शकता, 25 किलोची बॅगसुद्धा वापरू शकता. हे थोडंसं सुधारणा केली पाहिजे. तुम्ही मला सांगत होते की तुम्ही डायरेक्ट होलसेल मध्येच औषध आणायचे मेडिकलवाले तुम्हाला नावाने ओळखता हा, म्हणजे मग त्यांना आम्ही दोघंच जायचो. वृंदावनवाला मला नावाने ओळखत. संगमनेरचे संगमनेरचे मोठमोठे मेडिकलवाले तुम्हाला मला नावाने ओळखत. म्हणजे नाव घेतलं का ओळखीत आहे कंपन्यावाले मॅनेजर सगळे ओळखीत आहे. म्हणजे होलसेल कार्यक्रम आहे तुमचा. बरं, म्हणजे मस्टॅटिस त्याच्यानंतर विकनेस म्हणजे ताप यायचा, ताप यायचा. न राहण्याचा प्रॉब्लेम, बरं, म्हणजे भाकड का आणि दूध पण आपलं डाऊनच स्टेबल नव्हतं राहत. टेबल नव्हतं. आता तुमचं दूध समजा पहिले 2-3 महिने चालायचं, नंतर दूध काय डायरेक्ट डाऊन यायचं. आता काय परिस्थिती आहे? आता स्टेबल आहे. 2-3 लिटरचा डिफरन्स आहे. फक्त 2-3 लिटर आता डिफरन्स. आता मध्ये थंडी वाढली 2-3 दिवसापासून, मग थोडं डाऊन झालं. परत जसं आहे तर परत रेग्युलर येऊन जाणार. पण मग असं डायरेक्ट तुमचं 15-20 लिटर 25 लिटर असं पूर्वी कधी व्हायचं ते पूर्वी डायरेक्ट कमी जास्त किती व्हायचं. वाजता कमी जास्त व्हायचं. 3 महिने तुम्हाला गाय फुल दूध द्यायची, हा. नंतर डायरेक्ट 4-5-6 लिटर. आता या सगळ्या गाया जाणून 4-4, 5-5 महिने होऊन जायला होते नाही का आधीची म्हणजे हा, घेऊन हा, काही हा. जण. पण आता परत जसं वाढलंय ना, हा. आता जसं आपण मी तुम्हाला बोललो 16 डिसेंबर पण जसं वाढलं ना, त्याच्यानंतर परत तर अजूनपर्यंत कमी Stable नाही आहे. 2-3 फक्त फरक. 2-3 लिटरचा फरक. टोटल 150 मध्ये हा, 2-3 लिटरचा डिफरन्स येतो. बाकी असं बापरे. डायरेक्ट 10 आणि 20 आणि 25 लिटरचा डिफरन्स आलाच नाही. आलाच नाही. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे ना. मग Direct. तुमच्या गायांचं तर वय वाढत चाललंय वेताचं. म्हणजे तिचा जो गाभण कालावधी आहे तो जसं वाढत चालला तसं दूध कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे, पण तो टिकून आहे अजून. मग अजून याला- तरी टिकून. याला दुधाळ काळ म्हणतात. याला काय म्हणतात दुधाळ काळ. फर्स्ट टाइम तुम्हाला जी गाय चाटीत होती ना, हा. ती आज 10-11 लिटर दूध देते. ती 3 महिने, ती पण 3 महिन्याची गाभण आहे. बरोबर आहे ना. हा, म्हणजे तो जे फ्लक्च्युएशन म्हणतो आपण त्याला, ते का बरं होतं 10 माहिती लिटर का? म्हणजे एका टायमाला बरं. आला 2 times. एका टायमाला 2 टायमाची किती 20 लिटर 20-22 लिटर 20 लिटर तर आरामशीर दूध. आरामशीर देत. म्हणजे एवढं दूध ते याला दुधाळ काळ म्हणतो. मी नेहमी काय सांगतो, महाराष्ट्रामधले किंवा इंडियामध्ये दूध व्यवसाय का बरं मागे, कारण बाहेरच्या देशांमध्ये हा दुधाळ काळ हा 6 ते 7 महिन्याचा 7 आहे महिने. आणि आपल्याकडे तो 3च महिन्याचा आहे. मग 3 महिने डायरेक्ट गाय अंगावर पोचली जाते ना, आणि त्याच्यामुळे पुढचे 3 महिने ती मग डायरेक्ट तोट्यात सांभाळावी लागते. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही जर 6 महिने दूध काढलं तर तुम्ही 3 महिने अंगावर सांभाळू शकता. आलं लक्षामध्ये. मग त्या 3 महिन्यात सुद्धा बळच आठवावं लागते आपल्याला. हा बळच मिल्क चार्जर जर असेल ना तर बळच आठवले. मग 12 लिटरची जी होती ती 18-19 वर गेली. काय 18-19 हळूच बोला, तिथे भीतीला पण कान राहते. 12 लिटरचं काय 18 लिटर म्हणजे किती दूध वाढलं. 6 लिटर दूध वाढलं. असं काय केलं होतं तुम्ही. काही नाही तेच चाललंय. तेच चाललंय. अच्छा, आता काय परिस्थिती आहे. आता चांगले किती महिन्यापासून वापरतो तुम्ही. आणि जवळजवळ तरी 5 महिन्यापासून असं 5 महिन्यात तुम्ही किती बॅगा संपवल्या. 4 बॅगा संपवल्या. गाय जास्त 2 गायांना ती दरडे बकेट. अच्छा, बकेट. ओके. बरं. मग आता कंटिन्यू चालू आहे. चालू आहे. म्हणजे ज्यावेळेस दिला ना त्यावेळेस शेण एकदम म्हणजे 2-3 दिवस इतकं पातळ पूर्ण अरे हे काय उलट सांगायला तुम्ही. नाही पहिल्यांदा ज्यावेळेस चालू केलं होतं ना, त्या ज्यावेळेस वापरत नव्हती तेव्हा काय कंडिशन वापरत नव्हतं त्यावेळेस तर पातळ यायचं, कधी घटायचं, कधी पण वास एकदम असं काय यायचा? वास गाण्याचा, म्हणजे सगळं अपचन. अपचन आणि एकदम असं मोठा चोतायचं. म्हणजे बऱ्याच जण अनुभव येतो पहा. पहिले 3 दिवस आहे ना, आपल्या सगळ्या गायने एकदम पातळ, एकदम पातळ. ए, असं कसं आहे समजा तू 3 दिवस वापरला एखाद्याने, त्यांनी जर 3 दिवस वापरून म्हणलं अरे हे पातळ याला बंद करा. नाही आम्ही बंद नाही केलं ना, आम्ही चालूच ठेवलं. म्हणलं काहीतरी पोटातलं आता चेंजेस होता, शरीरामधले काहीतरी चेंजेस होऊ राहिले म्हणून ते पण होऊ शकतं. म्हणजे कोठा पहिला काय झाला साफ झाला. हा, मग ते आम्हाला पण कळालं त्याचं पोटा साफ होऊ राहिला. बरोबर. केमिकल बिमिकल सगळं पोटातलं सगळं साफसफाई झाली. मग रेग्युलर शेण यायला लागले. जो
ओरिजिनल जो कारागीर असतो ना तो पहिले इंद्रिय साफ करतो मशीन आधी आणि मग नवीन पार्ट बसवतो. काय नाही सफेदवाली हा हिचं असं झालं होतं. आता ही ज्यावेळेस मी हिला वीक झाली होती एकदम वीक म्हणजे एकदम वीक झाली. 2-2 इंचापर्यंत हा एवढे मोठे अरे केस- अशी केसापर्यंत एवढे झाला मोठे होता, केस झाले जंगलातला. तिचे. हा आणि ते बघ ते तिच्या पोटाला शेण चिटकलंय ना हा. ते कोणी काढत नाही पण ते केस आतून येऊ राहिले नाही वरचं गळून जाऊ राहिले नाही का हा. तिला चोपडापणा येऊ राहिला तुम्ही आता. दुता किती दिवसांनी धुतीच नाही आम्ही दिवाळी ते दिवाळी लक्ष्मीपूजन दिवशी जुम्मे के जुम्मे. मध्ये नाही घालायचं आंघोळ. पण आता जर पाहिलं तर सगळ्या गाय बघा ना एकदम क्लीन दिसतात एकदम चोपड्या चटचटीत. मिल्क चार्जर वापरत असताना सुद्धा काही गायांना घाबरण्याचा प्रॉब्लेम येतोय तर काय हा सगळंच काय आहे विकतचं आहे. हां. चारा किंवा तुमचं सायलेज वगैरे सगळं तुम्ही स्वतः आता बनवलंय विकत घेऊन, बरोबर आहे ना. विकत काही थोड्या प्रमाणात विकत घेतलं बाकी घरचं- आता याच्या मी एक लक्षात ठेवा, जर तुम्ही सायलेज विकत घेतलं, चारा विकत घेतला, तर त्या शेतकऱ्याने त्याला जर केमिकल वापरलेलं असेल कशाला, आता हल्लीच्या काळामध्ये लोक काय करतात तुम्हाला सांगतो मी, ते खतरनाक ते केमिकल आहे ते याच्यात टाकतात. ते काय तुमचं तुम्हाला माहिती नाव. हां सांगा तुमच्याकडे लई हिशोब आहे, लय कार आहे लाव अभ्यास दंडगा अभ्यास आहे एकदम. नाही ते वापरतात की मका येतच नाही. येतच नाही, एकदम बरोबर आहे का नाही. तुमची येत नाही ना. सगळ्याच्याच नाही येते ना माझीच काय आता सगळे. मी काय म्हणतो सगळे तुमच्यासारखे असल्यावर तुमचे नाहीच येणार ना मग. म्हणजे लक्षात घ्या की तुमच्या गायांना पचन होत नाही, त्यांना पौष्टिक आहार मिळत नाही. आलं लक्षामध्ये. तुम्ही एक लक्षात घ्या तुमचं काय करायला पाहिजे. मेन 2 गोष्टी फॅक्टर असतात, एक म्हणजे मिल्क चार्जर, नंतर हेल्थ चार्जर, ॲनिमल हेल्थ चार्जर. ॲनिमल हेल्थ चार्जर वापरून जर तुमची गाय गाभण राहत नसेल तर त्याच्यामागं एकच फॅक्टर राहतो, चाऱ्यामधून येणारा रेसिड्यू. मग चाऱ्यातला रेसिड्यू तुम्हाला त्या 4 गायांना बदलावा लागेल. म्हणजे त्या 4 गायांना, ज्या गाया तुमच्या रिस्पॉन्स करत नाही त्या गायांना त्यांचा DNA सेन्सिटिव्ह आहे त्याला खूप, की त्यांना केमिकल अजिबात चालत नाही किंवा ते जे विषारी जे रसायन आहे त्यांचा रेसिड्यू चालत नाही. तर त्या 4 गायांना घरगुती चारा चालू करा, आपोआप राहून जाते. चारा जो आहे तुमचा SSMचा चारा करा, सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड. हा जर चारा जर तुम्ही पिकवला, समजा तुम्ही याला जो चारा वापरता गहू किंवा तुम्ही काय काय वापरता इकडे शाळू मका, याला तुम्ही जर सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड जे आहे ना आमचं, त्याच्यावर जर तुम्ही पिकवलं तर आळी आली तर आम्ही तुम्हाला बक्षीस देणार. आळीचं जर अन्न खाल्लं, आळीचं अन्न काय आहे, केमिकल. मकाला युरियाचा वापर जादा करतात. मग तेच ना, युरिया हे काय आहे, केमिकल आहे. तुम्ही जर केमिकलचा चारा दिला तर आळी येणार, बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही जर आपला वैदिकचा चारा दिला तर कणीस येणार. तुम्हाला काय पाहिजे, आम्हाला कणीस पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण आळी नको आहे ना, मग कारण ती तिचा आहार आहे. चारा जो आहे, चारा जर केमिकलचा दिला तर तुम्हाला त्याचे परिणाम बी कसे मिळणार, विषारी मिळणार. म्हणून त्या गाया गाभण राहत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. तुम्ही सायलेज बंद करा त्याचं, कारण त्या माणसाने सायलेज कोणत्या मकापासून बनवलं आहे, त्याला जर त्यांनी केमिकलचं पॉयझन दिलेलं असेल तर ती मका तुम्हाला ते गर्भधारणा होऊ देणार नाही. अपवादात्मक कंडिशनमध्ये असं होतं. करा तुम्ही ते. हां ओके. शेवटी आपण विषय आला होतो शेणखतापाशी. नाही याचं शेणखताच्या याच्यामध्ये आत्ता शेण बघा आपलं एकदम पूर्वी बारीक. कसं होतं, तुमचा गोठा पूर्वीपासून हो, मोकळाच आहे ना. पूर्वापासून मोकळाच आहे आपला. आता काय फरक वाटतो 2.5 महिन्याचा. आता एकदम बारीक पावडर झाली डायरेक्ट. पूर्वी आणि पूर्वी असं चौथा निघायचं त्याच्यामध्ये नाही का बारीक चौथा पूर्वीचं निघायचं. तुमचं शेण कसं होतं खालचं, काढायचं शेण. हां काढायचं. आता हे एकदम पावडर आहे डायरेक्ट खाली, डायरेक्ट एकदम क्लीन पावडर आहे एकदम. बरोबर आहे ना. म्हणजे आता याच्यामध्ये जर तुम्ही जर थोडा जरी पाऊस जर पडला तर लगेच याचं खतच तयार होणार डायरेक्ट. बरोबर नाही ते आमचे ते हिचे मामा आले पिंपळगाव बसवनचे, त्यांच्या वावराचाच काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणजे त्यांच्याकडे ना त्यांच्या जमिनी निर्जीव झाल्या याच्यामुळं नाही आता का. हे किती महिन्याचं आहे हे आता 1 महिन्याचं आहे फक्त. फक्त. हां त्यांनी भरून नेले 12 ट्रॅक्टर. कोणी मामा सासरे ना, मामा सासऱ्यांनी काय केलं ते इथं भेटायला आले. मग त्यांनी बघितलं बा तुमचं खत लय चांगलं आहे कोणत्या म्हणतो. भावात नेलं, भाव तर नाही विचारला. ह्या भावात नेलं. अहो हे सोनं आहे हे. त्यांना एवढा रिझल्ट आलाय ना आता का त्यांनी डायरेक्ट सांगितलं मार्च मध्ये मी परत येऊन घेऊन जाणार. म्हणलं आता नाही भेटणार, आता आम्हाला लागतं घरी टाकायला. मला सांगा याच्यापूर्वी असं काही झालं होतं का. नाही नाही आम्ही बळच दिलं होतं. मी बळच देऊन टाकायचं नाही. टाळ्या पाहिजे, टाळ्या याच्यावर. अहो शेणखत म्हणजे शेतकऱ्याचा प्राण आहे. नाही आता आपलं तुम्ही घरी दूध टाकायचं. व्यवसायामध्ये लखपती नाही होणार, पण तुम्ही या खाली आहे ना हे सोनं आहे, हे पिवळं सोनं आहे. रंग कसा याचा पिवळा, तर हे पिवळं सोनं आहे. तुम्हाला सांगतो याच्यावर ते लाखो रुपयाचा द्राक्ष बाग काढतील. काढलंय ना मग.
टमाटे काढले त्यांनी 6 लाख रुपये. 6 लाख कधीच एवढे पिकले नाही म्हणे. एवढे आतापर्यंत आम्हाला टमाट्याचे पैसे झाले नाही म्हणे. 5-6 लाख रुपये टमाटे झाले होते. टमाटे इतकं उंच उंच वाढलेले झाड होते. एकच उचलून डायरेक्ट घासाला टाक. मग घासाची गाडी जाड झाली. आता काडी जाड झाल्यावर म्हणल्यावर त्याची height पण म्हशीचं- झाली. गाईचं दूध बी जाड होणार. फॅट वाढलेली आहे. मग तेच म्हणलं ना मी, जाड होणार ना ते. ही जाडीला का तिकडे ट्रान्सफर होणार. निसर्ग फसवत नाही, माणूस लबाडी. म्हणजे राम सर काय सांगता, मी मिल्क चार्जर हे शेतीसाठी काढलेले, शेणखतासाठी. घरचा शेणखताचा कारखाना आहे, खताचा कारखाना आहे हा. तुमच्याकडे असलेल्या सर्व खतांपेक्षा सर्वश्रेष्ठ खत आहे. ड्रॅगन फ्रूटसाठी 6,000 रुपये ट्रॉलीने उचलत होते हा. आमच्याच गोठ्यातले. हां म्हटलं आम्हालाच आमच्या शेतामध्ये लागणार आहे, तुम्ही बर कुठं घेऊन जाता? बरं मग नाही दिलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे मला काय सांगायचं होतं की आता विचार करा, आता मिल्क चार्जर काय भाव पडलं तुम्हाला. शेणखत, दूध, मेडिसिन, आजारपणं, दुधाळ काळ, नंतर तुमचं सर्वात मेन म्हणजे वांजपणा आणि गायांचं आरोग्य. मी पहिले सांगितलं मला मिल्क चार्जर फुकटच आला ना. मी त्याचे पैसे कॉस्ट सेविंग दिलीच नाही ना, त्याची कॉस्ट धरलीच नाही ना त्याच्यामध्ये. माझं जे पहिलं 90-95 चालू होतं तेवढंच चालू होतं. माझं जे कॉस्टिंगमध्ये जे मला बोनसमध्ये दूध मिल्क चार्जरने वाढून दिलं मी ते त्याच्यातच खर्च केले. म्हणजे 60-70 मला फुकटच झालं. दूध वाढलं ते सगळं तुम्ही तिकडं. फुकटच झालं ना मला. म्हणजे उलट बाकी माझ्या सगळे कोंबड्यांचं पण काम झालं त्याच्यात. बाकीचे प्रॉब्लेम कोंबडे फ्री. मग कोंबड्यांचं पण बॅग त्याच्यातच झालं ना त्या पैशात. दोन्ही पण द्या. त्या बॅगांमध्येच वापरलं. त्या बॅग आहे एकावर एकावर एक फ्री भेटला. तिकडं शेणखत बाकी आहे अजून. अजून शेणखत आहे, हे बोनस Balance आहे दिवाळीचा. आता हा बोनस इथून पुढे. दिवाळीचा बोनस आहे हा. हजारात नाही आहे हे. तुम्ही ज्याला आता तुम्ही हे आता मी म्हटलं ना- घरी देणार आता. हा. मी आता घरी याची 100% ट्रायल घेणार सगळी. नाही नाही, आणि हे घरीच सोनं आहे ना येणार. खतरनाक. याची ताकद म्हणजे वास नाही ना याला. नाही याला वास नाही म्हणजे याला तुमची उदय लागणार नाही. याला वास नाही म्हणजे याला तुमची हुमणी लागणार नाही. याला वास नाही म्हटल्यावर याला बुरशी लागणार नाही. मग याला वास नाही म्हटल्यावर याला तुमचं तण येणार नाही. हे 4 फायदे. बरोबर. कीड नाही, रोग नाही, तण नाही, फक्त धन येणार. हे एवढे फायदे याचे. आणि म्हणून सगळ्यात याच्यात महत्त्वाचं- मूत्र मिक्स असतं ना. हो नाही नाही, मूत्र पण आहे सगळ्यात मेन गोष्ट. त्याच्यामुळे टॉक्सिसिटी नाही ना. टॉक्सिटी नाही. बरोबर. म्हणजे मिल्कच्या जेव्हा गाई तुमची चमकायला लागते ना, तिच्या शरीरात विषारीपणा सगळा निघून जातो. गोचिड कधी होतो, जेव्हा गाईच्या रक्तामध्ये विषारी द्रव्य घुसतात तेव्हा ते विषारी द्रव्य शोषण्यासाठी काय येतो, गोचिड येतो. गोचिड येतो. गोचिडाला आपण नाव ठेवतो, पण गोचिड खऱ्या अर्थाने गाईतलं रक्त दूषित रक्त शोषण करत असतो. गाईच्या शरीरामध्ये दूषित रक्त जर राहिलं नाही तर गोचिड त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. तसं गोचिड ही साफसफाई कामगार आहे, हेच शेतकऱ्यांना कळत नाही. आज तुमच्या गोठ्यामध्ये गोचिड नाही, माशी नाही, डास नाही. आम्ही जसं मिल्क चार्जर चालू केलं आम्ही गोचिडाचा फवारच मारेल नाही. पूर्वी मारेलच नाही. पहिलं मारायचं 15 दिवसाला शेड्यूल होतं. 15 दिवसाला. 8 दिवसाला या संडेला फवारा घेतला ना, दुसरा संडेला फवारा घ्यायचा. संडे के संडे गोचिड के अंडे. खूपच असायचं. आणि मग तुमचे फवाऱ्याचे फंडे. फवारा घेतला. मिल्क चार्जर चालू केल्यापासून फवारा नाही घेतला. अजून कोणत्या गाईला एका गाईला इंजेक्शन नाही मारलं, कसलंच नाही मारलं. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं दुधाळ काळ ज्यावेळेस वाढला ना त्यावेळेस तुमचा प्रॉफिट रेशो वाढून गेला. आणि मेन म्हणजे आमचं काय आणि 9 दूध टिकून वाजता राहिलं. बसलं ना, हा. direct 3-3:30 वाजेपर्यंत उठणारच नाही. बरं शेतकऱ्याला टेन्शन आहे काय आता. अजिबात विशेष आता तुम्ही आले तेव्हा सगळ्या बसल्या होत्या. हां ते आपण आज आता एवढे माणसं पाहिले म्हणून ते उठल्या, नाही तर त्या उठल्यात नसते. 4:30ला जेव्हा आपण येऊ ना तेव्हाच ते एक 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 उठून येणार. ते बी लय दामाने नाही का बरं असं थोडा एवढं- सेन्स आल्यासारखं वाटतो. हां. समजदार समजदार झालं. ते बी झालं. बळच येणार. पहिलं कसं उठून डायरेक्ट चाऱ्या अंगावर. नव्हता कधी पण. आता आता प्रत्येक आता गायच्या टाइम जागेवर जाऊन एक टायमिंग सायकल आहे त्यांचं. बरोबर आहे ना. त्यांना ते आयडिया येऊन गेली त्याची. म्हणजे ते थोड्याशा मेंदूचा वापर. करायला लागल्या. पूर्वी मेंदू होता का नाही याचीच गॅरंटी नाही, नव्हती. होता पण मग वापरत नव्हत्या. त्यांचं पोट नाही वापरून देत नाही. क्या बात त्याला आहे. निवांत बसता येत नव्हतं. म्हणजे थोडक्यात आपलं सुद्धा जर पोट जर शांत असेल, भरलेलं असेल तर आपलं सुद्धा डोकं चालतं. पण जर आपलं डोकं जर पोट जर शांत असेल आणि गुडगुड करत असेल तर इकडची सगळी गडबड होऊन जाते. इकडचं गुडगुड इकडे गडबड करून टाकते सगळं. तसंच त्यांचं पण आहे. बरोबर आहे की नाही. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना. सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. म्हणजे याच्यात असं आहे का कॉस्ट क बघून किंवा याच्यात नाही, तुम्हाला गायीची जर लाईफ वाढवायची असेल, तिची जर आयुष्यमान वाढवायचं असेल तर त्यासाठी 100% मिल्क चार्जर सोडून दुसरा पर्याय नाही बरं मार्केटमध्ये. तरी नाही पोटात झालेली आहे. हां. हिचं नाव डुमरी आहे. हीच राहत नव्हती. हिचा जो प्रॉब्लेम आपण Main तुम्ही त्याच्यात सांगितलं, म्हटले. हा जो प्रॉब्लेम, ही तब्येत मस्त झाली हिची आता. तब्येत मस्त झाली. ही 22 लिटर पर्यंत दूध देते. पहिलं बरं. त्यालाच दिलं होतं 22 लिटर पर्यंत दूध. अच्छा म्हणजे नवा जन्म झाला तिचा. नवा जन्म झाला. ओके. ही गायीपासून आपली सुरुवात झाली. बर तुमची पहिली गाय किती हां. वेताची ही. तिचे 8-9 युद्ध झाले. सर
आणि Straight घ्या, ही straight गाय आहे समोर. ना हां ही गोठ्यातच मारून द्यायची. गोठ्यातून मरून द्यायची आहे हा, तुम्हाला तिचा ओके म्हणजे ती विकायची पण बरं नाही. हिच्या आरोग्यात किती बदल पडला तिच्या आरोग्यात एकदम म्हणजे ते एकदम हे झालं. ती आता 10 लिटर दूध देते. 8-9 वेताची नाही वाटत मला ती अहो आहे ना, दातच नाही राहिले पुढून दिलं. अरे बापरे ही गाय आपल्याला 20 लिटर दूध देते. ही 20 ही लिटर विकत आणलेली होती आपण ही. बर ही 80,000 रुपयाला विकत घेतली किती होती. दिवसाची आता ही आपल्या काही येऊन किती दिवस झाले ही तिसऱ्यांदा आहे आता आपल्या. तिसऱ्यांदा, हा, ओके. आणि ती आज ईट वरती म्हणून तिचा असं हा हिटवर आहे आज ते काय सोट गाळवेल हा, तिचं ईट वरती ती. बरोबर बरोबर ही 25 लिटर दूध देते एका टायमाला. बर. तिला आता पण 3 महिन्याची गाभण राहून 10 लिटर कंटिन्यू दूध आहे एका टायमाला. 20 लिटर येतं तिथे आता हा आणि ती 30 लिटर पर्यंत दूध दिलेलं आहे हिने. बापरे ती मूर्ती लहान आहे फक्त, पण तिची कीर्ती लय मान आहे. तिचे केस एवढे मोठे होते आणि आता एकदम तिची- जाम झाली होती. हा स्किन तिची वाली एकदम चोपडी तडतडी झाली. नाही तर असं जर केलं ना हा तेव्हा हे असं आहे ना, हा हे असं लोकरी सारखे असे केस निघायचे तिचे. आणि ते बी अच्छा. एवढे निघायचे. असे बुचका निघायचं ही आपण 3 वर्षापूर्वी घेतली होती हा. 25 लिटरच्या हिशोबाने. हां 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 25 लिटरच्या हिशोबाने तिने तेवढंच दूध टाकलंय. बरोबर ही बरोबर आता चौथ्यांदी आहे. बर बर आमच्या गोट्यातल्या सगळ्या डॉन्या बर सगळ्या गायांना मारितो बर आणि दूध पण 25 लिटर देतो. फक्त त्याची क्वालिटी अशी, ती जणली तरी तिला सुई लागत नाही, इंजेक्शन लागत वाह. नाही. ही फक्त रामसर आहे. इंजेक्शन मारून देत. इंजेक्शन मारूनच देत नाही. बर ही एक गाय आहे, ही आपल्याला 28 ते 30 लिटर दूध देते. ती आता 8 महिन्याची गाभण आहे. मस्त आहे म्हणजे 8 महिन्याची गाभण आहे. हा? आणि ती थोडी तब्येत बरी होती, पण तिला आहे ना हां बसून भेटल्यामुळं म्हणजे हा. तिचं आता प्रेड हे असल्यामुळं हां हां तिचं तब्येत आता जास्त झाली. बर. चार्ज चालू झाल्यापासून 2.5 महिन्यामध्ये तिची पोटॅशियम अशीच. हे सगळे जण आले इथं गोट्यात बसेल बुवा, आज उद्या जणच हा. थोडं फिरू टाकायला लागली. त्याच्यावर त्यांनी इथं बसली होती पाहिली. हे गेले घरात हां आणि मी आलो सिन्नरवरून बर आणि कारवड जणून वासरू खेळत होतं. एकटीच. जर्सीचं हा जणून एक फर्स्ट टाइम आणि फर्स्ट टाइम आहे तिचा बरं का. म्हणजे पहिला रू. पहिला रू भीती पहिला वाटत वाचलो काय अनुभव असतो निघत नाही वासरू ना. शेवटी काय राहतं खूप मेहनत निघत करावं. नाही कधी कधी माहित नाही राहत. कळ कशी घेणं जमत नाही किंवा ते डॉक्टर जखमा होत्या. म्हणजे नॅचरल तिला ती Natural- सेन्स निर्माण हा, झाला आणि पहिलीच कारवड अशी गोठ्यातली हा. त्याच्यानंतर 2.5 तासामध्ये तिचा जाराही पडून गेला ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक काहीच कळलं काही न नाही. करता.